खुसखुशीत शंकरपाळी बनवण्यासाठी इथे मी गरम गरम दूध घेतलेलं आहे अर्धा कप आणि तूप घ्यायचं आहे, पातळ तूप अर्धा कप घेतलेलं आहे। यामध्ये पिठी साखर टाकायची 1 कप आणि मग हे साखर या दुधामध्ये आणि तुपामध्ये छान विरघळून घ्यायची आहे। नंतर यामध्ये मैदा घालायचा आहे, त्याच कपाने 4 कप मैदा घेतला, चिमूटभर यामध्ये मीठ घातलं आणि आता दुधामध्ये, तुपामध्ये, साखरेमध्ये आपल्याला हा मैदा छान मळून घ्यायचा आहे। अगदी सॉफ्ट असं आपलं पीठ तयार झालेलं आहे। आता ह्याचे एकसारखे गोळे करून घ्यायचे आणि मग लगेचच शंकरपाळी लाटायला घ्यायची आहे। तर लाटताना जाडसर पोळी लाटतो तशी पोळी लाटून घ्यायची आहे आणि मग त्याच्या साईडच्या ज्या कडा आहेत त्या कट करून घ्यायच्या आहेत। सगळ्या एकसारख्या आपण कडा कट करून घेतल्या नंतर मग ह्याला शंकरपाळीचा आकार द्यायचा आहे। तर तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये छोट्या मोठ्या शंकरपाळी कट करा। मी अगदी चौकोनी आकारामध्ये छोट्या छोट्या कट केल्या आणि थोड्या जाडसरच ठेवायच्या आहेत। नंतर तेल कडकडीत गरम करायचं आणि मग नंतर गॅस मिडियम करायचा आणि तेलामध्ये शंकरपाळ्या सोडायच्या आहेत। उलटपलट करत मस्त खरपूस अशा आपल्याला शंकरपाळी तळून घ्यायच्या आहेत। छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घेऊया आणि मग नंतर निथून आपण सगळ्या शंकरपाळ्या काढून घेऊया। तर अशा प्रकारे शंकरपाळी केल्या तर मस्त खुसखुशीत शंकरपाळ्या तुमच्या तयार होतील। व्हिडिओ आवडला असेल तर